जय श्रीराम. गेले 55 दिवस आपण हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय. गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती ही सर्वसामान्य माणसांना साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावे, कधी घ्यावे, कसे घ्यावे, कुठे घ्यावे, का घ्यावे आणि त्याचे फायदे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला शेअर केलेल्या सोप्या भाषेत. म्हणजे प्रत्येक दिवसाला एक पान, जे वाचायला साधारण 3-4 मिनिटं, स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतात. तुम्ही हे पान कोणत्याही दिवसाचं वाचू शकता. मग तुम्ही सुरुवातीपासून 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत वाचलंच पाहिजे असं काही नाही. समजा आजचा दिवस अ, 10 मे असेल तर तुम्ही 10 मेला वाचू शकता. तुम्ही 1 जूनला वाचू शकता. तुमची इच्छा. म्हणजे याच्यासाठी कुठच्या प्रकारची आडकाठी नाही. त्याने नामाच्या महतीसाठी हेच सांगितलेलं आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचं धर्माचं, जातीचं, वयाचं, शिक्षणाचं, आर्थिक स्थितीचं, काळवेळेचं कशाचंच बंधन त्याने सांगितलेलं नाही. तुम्ही 1 मिनिट नामस्मरण करू शकता. तुम्ही 5 मिनिटं करू शकता. तुम्ही 1 तास करू शकता. तुम्ही 10 तास करू शकता. तुम्ही 1 माळा करू शकता. तुम्ही 11 माळा करू शकता. फक्त जे तुम्ही नामस्मरण कराल, ते श्रद्धेने करा. आणि तुम्ही कोणत्याही दिवसाचं करा. म्हणजे तुम्ही श्रीराम, श्रीराम म्हणा, तुम्ही श्रीकृष्ण म्हणा, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा. इव्हन तुम्ही कोणत्याही संतांचं देखील नाव जरी घेतलं, समजा श्री स्वामी समर्थ म्हणा, ओम साईनाथाय नमः म्हणा. तुम्हाला जे आवडतं, जे योग्य वाटतं, त्या कोणत्याही इष्टदेवतेचं, कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं, कोणत्याही संतांचं तुम्ही नामस्मरण करू शकता. फक्त त्यावरती श्रद्धा मात्र अपार असली पाहिजे. तुम्ही काम करताना घ्या किंवा झोपून घ्या. झोपायच्या अगोदर घ्या किंवा झोपून उठल्यानंतर घ्या. तुम्ही सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या. अशा कुठच्याच प्रकारचं त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन नाहीये. तर आपण हे 56व्या दिवसाचं जे पुस्तक, आजचा जो दिवस आहे, त्याचं आपण वाचन करूया. त्याचं शीर्षक आहे, मला जनप्रियत्व फार आवडतं. हे त्याचं शीर्षक आहे 56व्या दिवसाचं. इथून जाणाऱ्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते. म्हणजे ते इकडे भेटायला जेव्हा जायचे, त्या लोकांबद्दल सांगतात आहे महाराज. पुन्हा आपली भेट कधी होईल की नाही, हे काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते. कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो. म्हणजे आपण जर चांगली कामं केली, लोकांना काही चांगल्या गोष्टी सांगितल्या, लोकांच्या फायद्याबद्दल काही चांगल्या गोष्टी केल्या, तर ते लोकांना आवडणारच आहे आणि त्यानेच आपल्याला प्रसिद्धी मिळते. चांगले लोकं म्हणजे काय असतं, जे लोकांसाठी काहीतरी काम करतात, ज्याने लोकांना काहीतरी फायदा होईल, अशा लोकांनाच आपण चांगले लोकं म्हणतात. आणि जे लोकं चांगले असतात, ते भगवंताला देखील प्रियच असतात. जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे, हे भगवंताला आवडते. म्हणजे तुम्हाला समजा जेवण आवडत असेल, छान-छान गोष्टी, त्या तुम्ही लोकांना देऊ शकता. तुमच्याकडे छान-छान कपडे आहेत, तुम्ही लोकांना दान देऊ शकता. तुमच्याकडे काही ध्यान आहे, ते तुम्ही लोकांना देऊ शकता. म्हणजे आपण जे वापरत असतो, आपण ज्याचा उपभोग घेत असतो, जर आपल्याकडे त्या गोष्टी असेल, त्याने लोकांचा फायदा होत असेल किंवा लोकांना काही त्रास होतील, त्यांचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असू, तर त्यासाठी त्या गोष्टी देण्यासाठी तुम्ही नेहमी तयार राहा. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता. आपण आपल्यापुरतं न पाहता सर्व ठिकाणी भगवंत असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखे वागले पाहिजे किंवा त्यांनी आवडेल तेच बोलले पाहिजे असं नाही. प्रेम करायला कशाचीही गरज लागत नाही. पैसा तर बिलकुल लागत नाही. हे तर मी अनुभवून सांगतो. म्हणजे बरेचसे लोकं माझ्याकडे पैसा नाहीये, मग मी सेवा कशी करणार? पैसा हे एकमेव साधन आहे. डेफिनेटली पैसा लागतो. कोणीही सांगितलं तरी पैसा
ची नेटकं करता येत नाही आणि पैसा आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागतो. पण फक्त पैशानेच आपण सेवा करतो असं नाही. आपण श्रमदानाने सेवा करू शकतो. आपण रक्तदानाने सेवा करू शकतो. आपण कोणत्याही प्रकारचे नामस्मरण करून लोकांना आनंद देण्याने देखील आपण ह्या प्रकारची सेवा करू शकतो. प्रेम करायला कशाची गरज लागत नाही. पैसा तर बिलकुल लागत नाही. हे माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कोणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली. अशा गरिबीमध्येच राहून माझे अनुसंधान टिकले. मग तुम्हालाही टिकवायला काय हरकत असावी? मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचं अंतःकरण दुखवले नाही. लोकांना त्रास दिला नाही. तुम्ही तेवढे सांभाळा. जो कोणी मला भेटला, तो मी आपलाच मानला. मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळ. त्यामुळे त्यांचं सुख-दुःख मला कधी बाधले नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून मी पुन्हा जन्माला आलो. म्हणजे काही वेळेला असं म्हणतात, की आपल्या मागच्या जन्माच्या काही इच्छा अपूर्ण असतात. त्यामुळे जन्म होतो, अशी काही लोकांची श्रद्धा असते. तसंच महाराजांनी आपल्याला सांगितलंय. त्यांची नामस्मरणाची इच्छा अपूर्ण होती, म्हणून त्यांना हा जन्म मिळाला, ज्यात त्यांनी फक्त नामस्मरणच केलं. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात. मला जे सांगायचं असेल ते मारुतीराया सांगावे ते मला कळते. माझा मनुष्य कुठेही असेल, हे असला तरी तो माझ्याकडेच येणार. मला दुष्टपणा अगदी आवडत नाही. ज्यांनी माझी निंदा केली, त्यांना तर मी कोण हे कळलं नाहीच. पण ज्यांनी माझी स्तुती केली, त्यांना मी कोण आहे ते त्याहूनही कळले नाही. म्हणजे संतांना आपली जी स्तुती असते ती आवडत नाही. स्तुती केल्यानं आपलं जे पुण्य असतं ते दुसरीकडे जातं असं म्हणतात. निंदा करणाऱ्या लोकांचं लोकं समजून घेऊ शकतील कारण त्यांची तेवढी बुद्धी नसते. पण संत सांगतात की आमची स्तुती करायची गरज नाही. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर ते चालावं. त्यांनी जे सांगितलं ते फॉलो करा एवढी सिंपल गोष्ट कोणतेही संत सांगतात. आणि म्हणूनच आपल्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी देखील हेच सांगितलेलं आहे. प्रत्येकाला वाटते, की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे. मी मात्र वागायचा तसंच वागेन. हे कसं शक्य आहे? चांगलं तर लोकांनी म्हटलं पाहिजे, पण आपण तर चांगलं वागायचं नाही. नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्याला कळून येतील. याबद्दल खात्री बाळगा आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या. म्हणजे श्रद्धेने नाव घ्या आणि आपल्या प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी त्रुटी असतात. काहीतरी वाईट गोष्टी असतात, काही अवगुण असतात. ते आपल्याला ऑटोमॅटिक समजायला लागेल. हेच आपल्याला संत सांगतात म्हणजे आपल्याला नामस्मरणाचं हे मोठं महात्म्य आहे. एक भगवंताचं नाव हट्ट धरावे. त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एक तानता करावी म्हणजे आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. मी नाम घेतो हे देखील विसरून जावे. म्हणजे उगीच मी नाव घेतो आणि मी नाव घेतोय, की मी कुठेतरी काहीतरी सेवा करतोय, की मी काहीतरी मोठी पूजा करतोय, हे लोकांना सांगण्याची काहीच गरज नाही. हाच खरा परमार्थ आहे. नावामध्ये एकता अनाथ होण्यासाठी भगवंताच्या साक्षीत्वाने वागा. हवे नको पण टाकून द्या. राम करता ही भावना ठेवा. विषय मालकीने बघवा. आपला गुण भगवंताकडे लावा. लहान मूल होऊन देवाकडे जा. रामाला आपले सुखदुःख सांगा. देव बघायला कंटाळू नका, काळजी घ्या. पण काळजी करू नका. काळजी स्वतःची घ्या, पण काळजी करू नका. असं कसं होईल? काय होईल? कधी होईल? ह्याबद्दल चिंता बाळगू नका. पण स्वतःची काळजी मात्र घ्या. कारण चिंता माझं कसं होईल असं बोलणं नाही. चिंता कधीच चिंतेचं निराकरण होत नसतं. निर्भयपणे आणि अशा रीतीने जिवंतपणे आपले मरण पाळ. आपलं मरण म्हणजे काय? आपण काळजीपासून मुक्त झालो, की आपलं मरण आपल्यासमोर आहे. ते म्हणजे आपली चिंता सगळी मरून गेलेली. आपले मीपत्व म्हणजे आपला जो मीपणा आहे, इगो आहे, हा निघून जाणं म्हणजेच आपलं मरण आहे. जिथे नाम आहे तिथे मी आहे, म्हणून खचित समजा. म्हणजे जिकडे माझं नाव आहे, तिकडे मीच आहे असं समजा. म्हणजे देवाचं नाव म्हणजेच देव. देव म्हणजेच देवाचं नाव. म्हणजे हेच महाराजांनी सांगितलंय, की जनप्रियत्व होण्यासाठी चांगलं कर्म करायला पाहिजे. लोकांना आवडेल असं नाही, लोकांच्या फायद्याचं. त्याने लोकांना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रगती होईल, त्यांची दुःख कमी होतील, त्यांना काहीतरी फायदा होईल अशा गोष्टी केल्या, तर लोकांना तुम्ही आवडणारच आहे. आता हे 56व्या दिवसाचं जे प्रवचनाचं आपण पान वाचलं, त्यानुसार आपण आता श्रीरामाच्या नावाचा 11 वेळेला जप करूया. श्रीराम 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 श्री
श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद हे प्रवचनचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल. तुमचा उर्वरित दिवस छान आनंदी आरोग्यपूर्ण जावं हीच श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि तेच थांबवतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री